काँग्रेसनं नाव न घेता पार्थ पवार यांना डिवचले। धड भाषण सुद्धा देता न येणाऱ्या असं म्हणत टोमणा दिलेला आहे। तर पार्थ पवारांचं नाव न वापरता कृतज्ञ असा उल्लेख केलेला आहे। पार्थ पवारांच्या टीकेला काँग्रेसनं हे उत्तर दिलेलं आहे। पार्थ पवार यांची आता राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं एंट्री होतीये। या आधी निवडणूक जरी लढवलेली असली तरी सुद्धा आता राज्यसभेची त्यांना खासदारकी मिळणार आहे आणि त्या दृष्टीनं राजकीय वर्तुळातून सातत्यानं त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आता टीकाही होताना पाहायला मिळते। तर या संदर्भात ट्विट आलेलं आहे। तर महाराष्ट्र काँग्रेसने हे ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या या ऑफिशियल हँडलवर पार्थ पवारांना डिवचताना म्हटलंय, धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं। स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। अशा प्रकारे महाराष्ट्र काँग्रेसच्या ऑफिशियल हँडलवर पार्थ पवार यांना डिवचण्यात आलेलं आहे आणि पार्थ पवारांनी काँग्रेसच्या डाऊनफॉल या संदर्भात त्यांचं मत व्यक्त केलेलं होतं आणि यावरून काँग्रेसनं पार्थ पवार यांना अशा प्रकारे हे उत्तर दिलेलं आहे। आणि या संदर्भात मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनश्री, काँग्रेसनं पार्थ पवार यांना एक प्रकारे टीका केलेली आहे, धड भाषणही देता येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि पूर्व पुण्याई जी त्यांच्या कुटुंबाची आहे त्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे। काय नेमकं या टीकेनंतर काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात आता? खरं तर काँग्रेसला भविष्यात काय त्रास होईल हे दिसेल असं पार्थ पवार यांनी म्हटलेलं होतं। कारण काँग्रेसने बारामतीत उमेदवार उभा केलाय, ही बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अनेकांची इच्छा होती, अशी सगळ्यांचीच इच्छा होती असंही पार्थ पवारांनी म्हटलेलं आहे। मात्र सुनेत्रा पवारांची निवड ही बिनविरोध होऊ दिली जात नाहीये, याबद्दल नाराजीचा सूर सुद्धा त्यांनी लावलेला होता। यासोबतच काँग्रेसचा महाराष्ट्रात आता डाऊनफॉल सुरू आहे। आम्ही कुणालाही फोन करणार नाही, जे काही व्हायचं ते होईल। मात्र अजित पवारांविषयी लोकांच्या मनात प्रेम असताना इतक्या मोठ्या पक्षानं ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं असल्याचं म्हटलं आहे। मात्र काँग्रेसने त्यांना प्रत्युत्तर देताना, पार्थ पवारांना प्रत्युत्तर देताना धड भाषणही न देता येणाऱ्या आणि सोबतच कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवरती खासदार झालेल्या मुलानं काँग्रेसच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। इतकंच नाही तर संशयास्पदरित्या ज्या पद्धतीनं अपघात झालेला आहे अजित पवारांचा, त्याबद्दल महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, आम्ही निवडणुकीतून माघार घेतो अशी भूमिका जी काँग्रेसनं घेतलेली आहे, काँग्रेसच्या उमेदवारानं घेतलेली आहे। याबद्दल मात्र पार्थ पवार बोलताना का दिसत नाही असा सुद्धा प्रश्न आता काँग्रेसने उपस्थित केलाय। त्याच्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक ही अर्थातच काँग्रेस विरुद्ध पार्थ पवार आणि अर्थातच राष्ट्रवादी यांच्यातल्या या कलगीतुऱ्यामुळे रंगतदार ठरणार हे निश्चितच। मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तर पार्थ पवारांच्या टीकेला काँग्रेसनं अशा प्रकारे ट्विट करत उत्तर दिलेलं आहे। अर्थातच ही टीका आणि त्यावरची प्रतिक्रिया यामुळे राजकारणामध्ये आता वेगळ्या चर्चांना सुरुवात झालेली आहे आणि विविध प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत। तेव्हा पार्थ पवार यांच्या या टीकेनंतर शरद पवारांनी पार्थ पवारांसंदर्भात काय नेमकं म्हटलं तेही आपण ऐकूया। राजकारणामध्ये महत्त्वाचे धोरणात्मक सेशन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते। ती कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही।